कल्याणच्या शहाडमध्ये भाजप शिवसेनेत राडा झालाय। नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छांच्या बॅनरवरून हा वाद झाला। भाजपच्या फ्रेमवर शिवसेनेचे बॅनर लागल्यानं हा वाद झालाय। भाजप शिवसेनेच्या राड्यात 3 जण जखमी झाले तर कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात आता गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत। बॅनर लावला, मुलगा गेला होता रेल्वेच्या कंपाऊंडला, तर तिथे मोहन कोणकर म्हणून बीजेपीचा कार्यकर्ता त्यांनी लावून त्याला दिला नाही। ते माझे बॅनर लागतात, इथे तुम्ही बॅनर लावायचे नाही, तुम्हाला लावायचे तर दुसरीकडे लावा असं ते बोलत होते। तर त्यांनी मला फोन केला, मी जागेवर पोहोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागले। मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते, मग त्यांनी तर माझ्यावर अटॅक केलं। 4-5 जण जे होते डायरेक्ट अटॅक केलं। मी बीजेपीचे वार्डाध्यक्ष शहाडला 15 नंबरचा। माझ्या घराजवळ माझी फ्रेम आहे लाकडी, तर मला हमेशा बॅनर लागतं प्रत्येक वर्षी, प्रत्येक रोज बॅनर असतं माझं। ते या लोकांनी मागच्या वेळी यांचा बॅनर माझ्या फ्रेमवर लावला, मी काय बोललो नाही, ठीक आहे जाऊ दे एकदा। आणि आज पुन्हा बॅनर लावून घेतला नवरात्रीचा, तर यांना मी बोललो मी लावू ना बॅनर, साईडला लावा, मला उद्या मला बॅनर लावायचं आहे। तर मग त्याने जो बॅनरवाला होता नशीब म्हणून, त्यांनी मुकेश कोटला गणेश कोटला फोन केला। मुकेश कोट आला, गणेश कोटचा मुलगा आहे तो आला, त्यांना एकदम मारामारी चालू केली, काहीतरी आमच्या हात उचलला नाही। त्यांनी सुभाष कोट आला, त्यांनी पाईपनी मारलं मला, माझ्या पाठीवर रॉड टाकली, हात बोट मोडलाय सुभाष कोटनी। गणेश कोट आला, त्यांनी तो पण मारायला लागला, आणि मग 4-5 जणांवर मारला कोणी येऊन। दादागिरी शहाडमध्ये खूप आहे ना यांची, म्हणून लोक आगाऊ करतात लोक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।